श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नवी दिल्लीतल्या द्वारका इथल्या यशोभूमी इथं आयोजित भारत ऊर्जा सप्ताहाची नुकतीच सांगता झाली. 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील ऊर्जाविषयक समस्या, आव्हानं तसंच पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, हरित ऊर्जा आणि जैवइंधन यासारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार आणि सौर ऊर्जा क्षेत्रात भारताची कामगिरी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारत ऊर्जा सप्ताह 2025 म्हणजे ऊर्जा क्षेत्रावर आधारित एक कुंभमेळाच. ऊर्जा क्षेत्राची आर्थिक वाढ व्हावी, ऊर्जा क्षेत्राला राष्ट्रीय सुरक्षा मिळावी, स्वच्छ आणि शाश्वत अशी पर्यावरणाभिमुख ऊर्जा निर्माण करणं हा या ऊर्जा सप्ताहाचा उद्देश आहे. नवी दिल्लीत आयोजित या भारत ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून आपले विचार मांडून नागरिकांना ऊर्जेचं महत्त्व पटवून सांगितलं. दुनिया का हर एक्सपर्ट आज कह रहा है कि 21st सेंचुरी भारत की सेंचुरी है. भारत अपनी ही नहीं दुनिया की ग्रोथ को भी ड्राइव कर रहा है और इसमें हमारे एनर्जी सेक्टर की बहुत बड़ी भूमिका है. भारत की एनर्जी एम्बिशंस 5 पिलर्स पर खड़ी है. हमारे पास रिसोर्सेज हैं जिनको हम हार्नेस कर रहे हैं. दूसरा, हम अपने ब्रिलियंट माइंड्स को इनोवेट करने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. तीसरा, हमारे पास इकोनॉमिक स्ट्रेंथ है, पॉलिटिकल स्टेबिलिटी है. चौथा, भारत के पास स्ट्रेटेजिक ज्योग्राफी है जो एनर्जी ट्रेड को ज्यादा आकर्षक और आसान बनाती है. और पांचवा, भारत ग्लोबल सस्टेनेबिलिटी के लिए कमिटेड है. इससे भारत के एनर्जी सेक्टर में नई संभावनाएं तैयार हो रही. साथियों, विकसित भारत के लिए अगले 2 दशक बहुत अहम है और इसमें आने वाले 5 साल में हम अनेक बड़े पड़ाव पार करने वाले हैं. हमारे बहुत सारे एनर्जी गोल्स 2030 की डेडलाइन के हिसाब से अलाइन किए गए हैं. साल 2030 तक हम 500 गीगावाट रिन्यूएबल एनर्जी कैपेसिटी ऐड करना चाहते हैं. साल 2030 तक भारतीय रेलवे ने नेट जीरो कार्बन एमिशन का टारगेट रखा है. साल 2030 तक हम हर साल 5 मिलियन मैट्रिक टन ग्रीन हाइड्रोजन कर सके, ये हमारा लक्ष्य है. साथियों, आज भारत का बहुत बड़ा फोकस मेक इन इंडिया पर है, लोकल सप्लाई चेन पर है. भारत में पीवी मॉड्यूल सहित अनेक प्रकार के हार्डवेयर की मैन्युफैक्चरिंग के लिए भी बहुत संभावनाएं हैं. हम लोकल मैन्युफैक्चरिंग को सपोर्ट कर रहे हैं. 10 साल में भारत की सोलर पीवी मॉड्यूल मैन्युफैक्चरिंग कैपेसिटी का विस्तार हुआ है. ये क्षमता 2 गीगावाट से बढ़कर करीब 70 गीगावाट हो गई है. पीएलआई स्कीम की वजह से ये सेक्टर और आकर्षक हो गया है. इससे हाई एफिशिएंसी सोलर पीवी मॉड्यूल्स की मैन्युफैक्चरिंग को बढ़ावा मिला है. साथियों, भारत के एनर्जी सेक्टर को मजबूती देने के लिए हम इसे जनता की पावर से लैस कर रहे हैं. हमने देश के सामान्य परिवारों और किसानों को ऊर्जा दाता बनाया है. बीते साल हमने पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना शुरू की. इस योजना का स्कोप सिर्फ एनर्जी प्रोडक्शन तक ही सीमित नहीं है. इसमें सोलर सेक्टर्स में नई स्किल्स बन रही है, नया सर्विस इकोसिस्टम बन रहा है और आपके लिए निवेश की संभावनाएं भी बढ़ रही है. श्रोते हो, देशात उपलब्ध असलेल्या अनेकविध ऊर्जांपैकी एक महत्त्वाची ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा. ही ऊर्जा मोफत आणि मुबलक प्रमाणात आपल्या सर्वांसाठीच उपलब्ध असते. म्हणूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऊर्जेचा वापर केला पाहिजे. हा हेतू साध्य करण्यासाठी केंद्र सरकारही विविध योजना आणि विशेष कार्यक्रमांद्वारे प्रयत्न करत आहे. याविषयी ज्येष्ठ सौर ऊर्जा अभ्यासक
अभय यावलकर यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्तविभागाशी बोलताना अधिक माहिती दिली. नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या तंत्रज्ञानामध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणं फार महत्त्वाचं ठरत आहे. कारण जे काही हवामान बदल होत आहेत त्याचा जर सामना करायचा असेल किंवा कार्बन उत्सर्जन कमी करायचं असेल किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या प्रोत्साहनांची गरज आहे. आणि म्हणून सरकार जास्तीत जास्त सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थातच हा प्रयत्न खरोखर गरजेचा आहे का? कारण जागतिक तापमान वाढ जर होत असेल तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं कार्बन उत्सर्जन थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी सौर ऊर्जा पवन ऊर्जा क्षेत्राला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत. जनतेला या सौर ऊर्जा उपकरणांचा वापर करता यावा यासाठी अनेक योजना ते जनतेपुढे आणत आहेत. सर्वात महत्त्वाची आणि उत्तम ठरलेली जी योजना आहे ती म्हणजे सूर्यघर योजना, ज्याचे अनेक फायदे जनतेसमोर हळूहळू येत आहेत. सरकारने 1 कोटी घरांवरती अशा प्रकारचे संयंत्र म्हणजेच सौर ऊर्जा पॅनल उभं करण्याचं लक्ष ठेवलेलं होतं आणि त्यासाठी 1,28,00,000 लोकांनी त्याची नोंदणी केली होती. या योजनेचा फायदा काय आहे? तर खऱ्या अर्थाने ज्या घरावरती अशा प्रकारचे सोलर पॅनल बसवले जातील 1 किलोवॉट, 2 किलोवॉट, 3 किलोवॉट, त्या घरांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थातच यामुळे विजेची तर बचत होईलच, परंतु पैशाचीही बचत होईल. नेट मीटरिंगचा जो फायदा आहे म्हणजे ज्या काळात जास्तीत जास्त वीज आपल्याकडे उपलब्ध असेल त्यावेळेस ती वीज नेटच्या मार्फत अर्थातच जी यंत्रणा महावितरण किंवा इतर कंपन्यांनी उभी केलेली आहे त्याद्वारे कंपन्यांना ती वीज मिळेल आणि त्याचा मोबदला देखील आपल्याला मिळणार आहे. हे संयंत्र उभी करण्यासाठी कमी व्याजदराचे कर्ज आपल्याला उपलब्ध होणार आहे. 25 वर्ष अशा प्रकारचे शाश्वत ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. लोड शेडिंगपासून मुक्तता आपल्याला मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाची जी हानी होते आहे ती हानी टाळण्यासाठी खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ आपला सर्वांना होणार आहे. या योजनेतून 2030 सालापर्यंत अक्षय ऊर्जा स्रोतांच्या मदतीने जवळजवळ 50% ऊर्जेची मागणी पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि अर्थातच जर 50% एवढी मागणी पूर्ण झाली, निर्मिती पूर्ण झाली तर 1 अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल असं लक्ष सरकारने ठेवलेलं आहे. दुसरी योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना. या योजनेचा उद्देशामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे सौर पंप बसवावेत जेणेकरून जर ह्या सौर पंपांचा वापर वाढला तर शेतामध्ये देखील मोफत वीज मिळवता येईल. यातून निश्चित उत्पादन वाढीला हातभार लागणार आहे, विजेचा खर्च वाचणार आहे. शेतकऱ्यांना हा प्रकल्प जास्तीत जास्त संख्येने मिळावा यासाठी सरकारने फक्त शेतकऱ्यांनी 10% पैसे भरायचे असून 60% त्याला अनुदान आहे तर 30% कर्ज म्हणून सरकार त्यांना देणार आहे. श्रोते हो, आज पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा असलेला तुटवडा तसंच शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेची गरज ओळखून सोलर कुकरचा भारत ऊर्जा सप्ताहामध्ये विशेष उल्लेख करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोलर कुकर हे स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जेचे भविष्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. याविषयी सौर ऊर्जाविषयक अभ्यासक अभय यावलकर यांनी सांगितलं. विविधतेने नटलेला भारत देश हा सौर ऊर्जेच्या बाबतीत समृद्ध देश आहे. आज मितीला जवळजवळ 32 ते 33 कोटी गॅस सिलेंडर ग्राहक आहेत. परंतु गॅस सिलेंडरची उपलब्धता, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत, वेळेत न मिळण्याची शक्यता, घरात होणारे प्रदूषण या कारणामुळे आता शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेची गरज भासू लागलेली आहे. दिल्लीमध्ये 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ऊर्जा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोलर कुकर हे स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जेचे भविष्य असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतामध्ये सोलर कुकर शक्य आहे का? तर भारतामध्ये खरोखर 300 दिवस उत्तम सूर्यप्रकाश मिळतो. विषुववृत्ताच्या जवळ आपला देश असल्या कारणाने
आपल्याकडे येणारे किरण हे लंबरूप स्वरूपाचे आहेत आणि म्हणूनच या 300 दिवस मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा उपयोग आपण अन्न शिजवण्यासाठी करू शकतो. जेवणातील 75% भाग हा शिजलेला असल्याने डाळ भात भाजीसारखे पदार्थ यात उत्तमरित्या शिजतात. महाराष्ट्राचा विचार केला तर 15 अक्षांशापासून ते 22 अक्षांशापर्यंत सर्व जिल्ह्यात उत्तम ऊन मिळत असल्याने जेथे गच्ची आहे, जेथे उत्तम सूर्यप्रकाश आहे, त्या ठिकाणी सोलर कुकरचा वापर आपल्याला करता येणार आहे. सोलर कुकरमधील अन्न हळुवारपणे शिजत असल्याने अन्नातील जीवनसत्व उत्तम राहतात. त्यामुळे अन्नाची नैसर्गिक चव आपल्याला मिळत राहते. आरोग्यासाठी देखील ते उत्तम आहे आणि म्हणूनच देशभरातून सौर ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार वेगाने होणं अत्यंत गरजेचं आहे. सूर्यचुलीचा वापर वाढावा, अनेक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मूलभूत विज्ञान आणि सौर ऊर्जा शिक्षण केंद्र, सर्वसामान्य नागरिक, ITIचे विद्यार्थी, पॉलिटेक्निकमधले विद्यार्थी यांना सोलर कुकर बनवण्याचे प्रशिक्षण देत आहे. यातून निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सोलर कुकरच्या वापरामुळे गृहिणींच्या वेळेमध्ये, पैशामध्ये बचत होऊन घरातील प्रदूषणापासून मुक्तता होणार आहे. सोलर कुकरची किंमत आज बाजारामध्ये ₹5,000 पर्यंत आहे, म्हणजेच 5 LPG सिलेंडरची किंमत. परंतु वर्षभराच्या वापरामध्ये ही किंमत वसूल होत असून उर्वरित काळ मोफत ऊर्जा आपल्याला मिळत असणार आहे. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करेल की अनुदानाची किंवा फुकट सोलर कुकर मिळेल का याची वाट न पाहता सोलर कुकरचा वापर सुरू करणे अत्यंत हिताचे ठरणार आहे. आपण 5 माणसांचं कुटुंब आपण पाहतो, परंतु तिरुपती बालाजी, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू, शिर्डीचे साईबाबा संस्थान, गजानन महाराज संस्थान अशा अनेक संस्थानांमध्ये आज सुमारे 25,000 50,000 व्यक्तींचा स्वयंपाक या सोलर कुकरवरती होतोय. आणि म्हणूनच असं सांगावंसं वाटतं की 5 माणसांच्या कुटुंबाने सोलर कुकरचा वापर निश्चित सुरू करणं तातडीने गरजेचं आहे. भविष्यामध्ये सर्वांकडे भरपूर पैसा असेल, परंतु ऊर्जा मिळेलच याची शाश्वती नसल्याकारणाने आजपासूनच आपण ऊर्जेच्या बाबतीत समृद्ध होण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण देश, आपलं राष्ट्र हे समृद्ध, ऊर्जेच्या बाबतीत समृद्ध कसं होऊ शकेल यासाठी प्रयत्न करूया. श्रोते हो, जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त केलेल्या भारत ऊर्जा सप्ताहात ऊर्जेशी संबंधित तब्बल 105 सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्स सारख्या आघाडीच्या 10 देशांनी सहभाग नोंदवत हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, जैवइंधन आणि पेट्रोकेमिकल्सवरील दालनं सुरू केली होती. एकूणच हरित आणि स्वच्छ पृथ्वीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचंच असतं. हे लक्षात घेऊन नवी दिल्लीत झालेला भारत ऊर्जा सप्ताह म्हणजे ऊर्जा क्षेत्रासाठी भारतानं उपलब्ध करून दिलेलं आंतरराष्ट्रीय व्यासपीठच ठरलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. प्रसारण सहाय्य निकिता लाड. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.